आज आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ तिरडी मोर्चाच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडी आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने मुंबई प्रदेश आणि वर्ली विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी तिरडी मोर्चाचं आयोजन करीत असताना ही नक्की तिरडी मोर्चा कोणासाठी, ही तिरडी कोणाची आहे? ही तिरडी खाली नाही, ही तिरडी या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारी झालेल्या अधिकाऱ्यांसाठी आम्ही इथे या ठिकाणी आणलेली आहे। गेल्या 5 वर्षापासून वर्ली येथील स्मशानभूमी ही ऐतिहासिक स्मशानभूमी आहे। 100 वर्षापूर्वीपासूनची ही स्मशानभूमी आहे। या मुंबईतील जुनी स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीला आज या सत्ताधारी पक्षातील दलालांनी आणि अधिकाऱ्यांनी चिरछेद करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या स्मशानभूमीची जागा लाटण्यासाठी, ही स्मशानभूमी अखंड नष्ट करण्यासाठी या स्मशानभूमीला हायटेकच्या नावावर A+ नावाने आज 40 करोड रुपयाचा खर्च, आज 40 करोड रुपयाचा भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांनी केलेला आहे। एकेकाळी या स्मशानभूमीमध्ये एका टायमाला 10-12 मयत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत होते। काहीच कमतरता नव्हती, जागा उपलब्ध होती, दफनभूमी चांगल्या पद्धतीने होती, लोकांची गैरसोय होत नव्हती। अखंड वर्लीच्या अवतीभोवती नगरातील लोक सुद्धा आपली अंत्यविधी घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये यायचे। तिथे कमतरता कसलीच नव्हती, पण त्या जागेचा भूखंड ज्यावेळेस लक्षात आला, कारण आपण बघतोय की मुंबईमध्ये मैदाने नस्तनाबूत झाली, खाली जेवढे प्लॅटफॉर्म आहेत, जेवढे भूखंड ते लाटण्याचा पहिल्याच्या सरकारने आणि आत्ताच्या सरकारने घाट घातलेला आहे। ती ही स्मशानभूमी जसं वर्लीला हायटेक करण्याच्या नावाखाली जेवढी जागा जी राहिलेली आहे ती पूर्ण गिळंकृत करण्याचं काम या सत्ताधारी पक्षाने आणि विरोधी पक्षांनी घेतलेलं आहे। त्याच्यामधला जे अनुषंगाने हा स्मशानभूमीचा भाग आहे, हायटेकच्या नावाखाली लोकांना वेडे बनवण्याचं, चुत्या बनवण्याचं काम मागील सरकारने आणि आत्ताच्या सरकारने केलेलं आहे। 40 करोड खर्च लावणार म्हणे, आम्ही हायटेक बनवणार, मुंबईतली स्मशानभूमी अत्याधुनिक बनवणार, की ही 1 नंबरची स्मशानभूमी या मुंबईतली होणार। पण आज गेली 5 वर्ष आपण बघतो आहोत की तिथे कोणता मयत आला, कोणतं दुःखित माणसं ज्यावेळेस मयत घेऊन येतात तर त्यांना अक्षरशः त्यांना रस्ता शिवाजी पार्क स्मशानभूमीचा दाखवला जातो। तर हीच ती तुमची हायटेक भूमिका, हीच तुमची A+ ची भूमिका। 40 करोड मग कुठे घातले? 40 करोड